विधान परिषदेतील आजचा निरोप समारंभ उद्यावर गेलेला आहे। अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर 9 आमदारांचा कार्यकाळ मे महिन्यात संपत असल्याने त्यांना अधिकृत निरोप दिला जाणार आहे। त्यामध्ये उद्धव ठाकरे, नीलम गोरे, शशिकांत शिंदे, राजेश राठोड आणि अमोल बिटकरी यांसारख्या नेत्यांचा समावेश आहे। भाजपचे 4 आमदार निरोप घेणार आहेत। विशेष म्हणजे उद्धव ठाकरेंच्या निरोप समारंभात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आता काय बोलणार याकडे लक्ष लागतंय। विधान परिषदेत आज भेसळयुक्त दुधाच्या प्रश्नावर मोठी चर्चा झाली। आमदार मनीषा कायंदे यांनी हा मुद्दा उपस्थित करून सरकारचं लक्ष वेधलं। यावर उत्तर देताना मंत्री नरहरी झिरवाळ यांनी मोठी घोषणा केली। भेसळयुक्त दूध विकणाऱ्यांवर थेट मकोका अंतर्गत कारवाई करण्याचा इशारा झिरवाळ यांनी दिला। भावना लक्षात घेता आणि ताईंनी सुद्धा अतिशय महत्त्वाचा प्रश्न या ठिकाणी जो उपस्थित केला, तर आपल्या सगळ्यांच्या भावना लक्षात घेऊन त्या ठिकाणी मोकोकाची कार्यवाही केली जाईल। शरद पवार हे महाविकास आघाडीकडून तर अजित पवारांचे सुपुत्र पार्थ पवार हे महायुतीकडून राज्यसभेवर निवडून गेलेत। अशातच ही निवड झाल्यानंतर पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्याकडून मवियाचे नेते आणि आमदारांसोबत विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडून मविया आमदारांसोबत डिनर डिप्लोमसी करण्यात येणार आहे। शरद पवार यांची मवियाकडून राज्यसभा खासदार म्हणून निवड केल्याच्या निमित्तानं आभार प्रकट करण्यासाठी या डिनर डिप्लोमसीचं आयोजन करण्यात आलेलं आहे। आज संध्याकाळी 7 वाजता यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये या डिनर डिप्लोमसीचं आयोजन करण्यात आलं आहे। या डिनर डिप्लोमसीमध्ये आता काय राजकीय चर्चा होणार हे पाहणं महत्त्वाचं आहे। रायगड जिल्हा परिषदेच्या सभापतीपदी शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादीच्या उमेदवारांची बिनविरोध निवड करण्यात आली। शिवसेनेकडून रसिका केणे, चंद्रकांत कळंबे, राष्ट्रवादीकडून नारायण डामसे तर भाजपकडून वैकुंठ पाटील यांची बिनविरोध निवड झाली। दरम्यान आमच्यात कधीच वाद नसल्याचा गोगावले यांनी खुलासा करत स्पष्टीकरण दिलं आहे। वाद कधी होतं आणि काय होतं हे आम्हाला काय माहिती नव्हतं, पण तुम्हाला कसं कळलं ते पहिलं सांगा। आणि आता आम्ही महायुतीमध्ये, केंद्रामध्ये, राज्यामध्ये आणि आता जिल्ह्यामध्ये आम्ही महायुतीमध्ये आलेलो आहोत। अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि सभापती हे महायुतीचे झालेले आहेत, हे आज आपण पाहिलं असेल। नागपुरात संघ मुख्यालयावर काँग्रेस वंचितचा निघालेला मोर्चा अर्ध्यावरच थांबवण्यात आला। एप्स्टीन फाईल प्रकरणात पंतप्रधान मोदींचा राजीनामा घ्या या मागणीसाठी हा मोर्चा काढण्यात आला होता। काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ, वंचितचे प्रकाश आंबेडकर या आंदोलनात सहभागी झाले। मोहन भागवत चर्चेसाठी तयार नसल्यानं हा मोर्चा थांबवण्यात आला। यानंतर प्रत्येक जिल्ह्यामध्ये मोर्चा काढून जागरूकता करण्याचं आवाहन प्रकाश आंबेडकरांनी केलं। एप्स्टीन फाईलच्या माध्यमातून अमेरिका भारतावर दबाव टाकत असल्याचा आरोप प्रकाश आंबेडकरांनी केला। आम्ही म्हटलं तयार आहोत, चर्चेला आम्ही कधी घाबरत नाही, पण शेवटी चर्चा न होता कोण घाबरतो निघून गेले। आम्ही अशाला धिक्कार करतो, तुम्ही चर्चेला घाबरते। जिल्ह्याच्या मोर्चाच्या तयारीला आपण लागलं पाहिजे। 8,000 जे कापसाला मिळतोय, पुढच्या सप्टेंबरमध्ये अमेरिकेतला कापूस हा भारतामध्ये 6,000 रुपये क्विंटल मिळेल। शेतकऱ्यांच्या कापसाला कोण विचारणार? आणि म्हणून ही जागृती करणं अत्यंत महत्वाचं आहे। ऑनलाईन डिलिव्हरी कामगारांबाबत मंत्री आकाश फुंडकरांनी महत्त्वाची बैठक बोलावली। फूड डिलिव्हरी करणाऱ्या काही कामगारांमध्ये बांगलादेशी नागरिक असल्याचा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला। या पार्श्वभूमीवर आता ऑनलाईन डिलिव्हरी बॉयची पोलीस पडताळणी करण्याबाबत चर्चा होणार आहे। मंत्रालयात होणाऱ्या या बैठकीला मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त आणि कामगार विभागाचे प्रधान सचिव हे उपस्थित राहणार आहेत। लोणावळ्यातील एकविरा देवी मंदिर यात्रेनिमित्त भाविकांसाठी मोठा दिलासा देणारा निर्णय जाहीर करण्यात आला। खासदार सुरेश म्हात्रे यांनी दिलेल्या माहितीनुसार मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर मंगळवार ते गुरुवार या 3 दिवसांसाठी टोल माफी ही लागू राहणार आहे। आगरी कोळी समाजाची कुलदेवता असलेल्या एकविरा देवीची यात्रा या 3 दिवसात पार पडणार असून टोल माफीचा लाभ घेण्यासाठी खासदारांच्या अधिकृत पत्राची आवश्यकता असणार आहे। संबंधित टोल नाक्यावर हे पत्र सादर केल्यास भाविकांना टोल माफी मिळणार आहे।
मुंबईत वाढत्या उकाड्याचा परिणाम आता लोकल प्रवासावर दिसू लागला. प्रवाशांचा कल एसी लोकलकडे वाढलेला असून गर्दीत लक्षणीय वाढ झाली आहे. पश्चिम रेल्वेच्या माहितीनुसार फेब्रुवारीत एसी लोकलचा दैनंदिन प्रवासी सुमारे 1,58,000 होते, तर मार्चमध्ये ही संख्या वाढून 2,05,000च्या घरात पोहोचली आहे. पश्चिम रेल्वे मुंबई विभागात तिकीट विक्री व्यतिरिक्त महसूल मिळवण्यासाठी सल्लागार नेमण्यात येणार आहे. स्थानक रेल्वे रुळांक लगत जाहिरातींसाठी उपलब्ध अतिरिक्त जागांचा शोध घेतला जाणार आहे. भारतीय रेल्वे नॉन फेअर महसूल 750 कोटींवरून 1,500 कोटीपर्यंत देण्याचं उद्दिष्ट ठेवले. या पार्श्वभूमीवर पश्चिम रेल्वेनं 2026-27 साठी 239.24 कोटींचं लक्ष्य निश्चित केलं आहे. मुंबई महापालिकेतील सफाई कामगारांना हक्काची घरं मिळणार आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर श्रमसाफल्य आवास योजनेअंतर्गत त्यांना हक्काची घरं मिळण्याचा मार्ग मोकळा झाला. म्युनिसिपल मजदूर युनियनच्या शिष्टमंडळानं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली. यानंतर नव्यानं उभारण्यात येणाऱ्या घरांपैकी 50% घरं सफाई कामगारांना मालकी हक्कानं देण्याचं आश्वासन देण्यात आलं. या निर्णयाची अंमलबजावणी येत्या अधिवेशनात होणार असल्यानं कामगारांमध्ये सध्या समाधानाचं वातावरण आहे. मुंबईत यंदाच्या पावसाळ्यापूर्वीच पूरपरिस्थितीचा धोका वाढल्याचं चित्र आहे. शहरात एकूण 561 फ्लडिंग पॉईंट्स नोंदवले गेले असून त्यात 130 नवीन ठिकाणांची भर पडली. पश्चिम उपनगरात सर्वाधिक 191 तर शहरात 139 आणि पूर्व उपनगरात 131 ठिकाणी पाणी साचण्याच्या समस्या कायम आहेत. पावसाळ्यात पाणी साचू नये यासाठी महानगरपालिकेकडून 547 उच्च क्षमतेचे पंप बसवण्याची तयारी सुरू झाली आहे. मुंबई शहरातील तापमानात घसरण झाली असून उन्हाची काहिली काहीशी कमी झाली. मात्र प्रचंड आर्द्रतेमुळे घामाच्या धरा वाहत आहेत. अशा परिस्थितीत मुंबईतील प्रदूषणही कायम असल्याचं चित्र आहे. धुलीकणांचं प्रमाण वाढलं असून बांधकामं, वाहतूक आणि वाहनांची संख्या यामुळे हवा ही दूषित होतीये. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.